बालकांड मासपारायण नववा विश्राम। नाथ संबुधनु भंजनिहारा होईही केऊ एकदास तुम्हारा। आयसु काह कहिय किन मोही सुनी रिसाई बोले मुनी कोही। हे नाथ, शिवांचे धनुष्य मोडणारा कुणी तुमचा दासच असणार। काय आज्ञा आहे, मला का नाही विचारत? हे ऐकून क्रुद्ध मुनी रागारागाने म्हणाले, सेवकू सोजो करई सेवकाई अरी करनी करी करिय लराई। सुनहु राम जेही शिवधनु तोरा सहसबाहू सम सो रिपू मोरा। जो सेवेचे काम करतो तो सेवक असतो। शत्रूसारखे काम केल्यावर युद्धच केले पाहिजे। हे रामा ऐक, ज्याने शिवांचे धनुष्य मोडून टाकले तो सहस्त्रार्जुनासारखा माझा शत्रू होय। सोबिलगाऊ बिहाई समाजा न तमारे जय हही सब राजा। सुनी मुनी बचन लखन मुसुकाने बोले पर सुधरही अपमाने। ज्याने हे केले आहे त्याने या समाजातून बाजूला व्हावे, नाहीतर सर्व राजे मारले जातील। मुनींचे बोलणे ऐकून लक्ष्मणाने स्मित केले आणि परशुरामांचा अपमान करण्यासाठी तो म्हणाला, बहुधनुही तोरी लरिकाई कबहू न असी रीस किन्ही गोसाई। एही धनु परममता केही हेतू सुनी रिसाई कह भृगुकुल केतू। महाराज, लहानपणी आम्ही अशा पुष्कळ धनुकल्या मोडल्या आहेत, परंतु तेव्हा तुम्ही कधी असे रागावला नाही। या धनुष्याबद्दल तुम्हाला एवढी ममता का वाटते? हे ऐकून भृगुवंशाला ध्वजास्वरूप असलेले परशुराम तावातावाने बोलू लागले, रे नृप बालक काल बस बोलत तोही न संभार। धनु ही सम त्रिपुरारी धनु विदित सकल संसार। अरे राजपुत्रा, कालाला वश झाल्यामुळे तुला बोलण्याची सुद्धा शुद्ध उरली नाही। साऱ्या जगात प्रसिद्ध असलेले शिवाचे धनुष्य काय धनुकलीप्रमाणे आहे। लखन कहा हसी हमरे जाना सुनहु देव सब धनुष्य समाना। काछती लाभू जून धनु तोरे देखा राम नयन के भोरे। लक्ष्मण हसत म्हणाला, हे देवा ऐका, आमच्या लेखी सर्व धनुष्ये एकसारखीच आहेत। जुने धनुष्य मोडले त्यात हानी लाभ कसला? श्री रामचंद्रांना हे नवीन असल्याचे वाटले होते। छुअत तूट रघुपतीहू न दोसू मुनी बिनु काज करिय कतरोसू। बोले चितई परसू की ओरा रे सठ सुनेही सुभाऊ न मोरा। मग स्पर्श करताच हे मोडून गेले, यात श्री रघुनाथांचा काय दोष? मुनी तुम्ही विनाकारण का रागावता? परशुरामांनी आपल्या कुऱ्हाडीकडे पाहत म्हटले, अरे दुष्टा, तू माझा स्वभाव ऐकलेला नाहीस। बालकू बोली बधऊ नाही तोही केवल मुनी जड जानही मोही। बाल ब्रह्मचारी अति कोही विश्वविदित क्षत्रिय कुल द्रोही। तुला मी बालक समजून मारत नाही। अरे मूर्खा, तू मला फक्त मुनी समजतोस काय? मी बाल ब्रह्मचारी आणि अत्यंत क्रोधी आहे। क्षत्रिय कुलाचा शत्रू म्हणून मी जगात विख्यात आहे। भुजबल भूमी भूप बिनु किन्ही विपुल बार मही देवन्न दिन्ही। सहसबाहू भुज छेद निहारा परसू बिलोकू महीप कुमारा। आपल्या बाहुबलाने मी पृथ्वी राजारहित केली आहे आणि पुष्कळ वेळा ती ब्राह्मणांना दान दिलेली आहे। हे राजकुमारा, सहस्त्रबाहूच्या भुजा तोडून टाकणारी ही माझी कुऱ्हाड बघ। मातू पितही जनी सोच बस करसी महिस किशोर। गर्भन्न के अर्भक दलन परसू मोर अति घोर। अरे राज बालका, तू आपल्या मातापित्यांना काळजीत पाडू नकोस। माझा परशु भयानक आहे। हा गर्भातील मुलांचाही नाश करणारा आहे। बिहसी लखनू बोले मृदुबानी अहो मुनिसु महाभटमानी। पुनी पुनी मोही देखाव कुठारू
चहत उडावन फुंकी पहारू. लक्ष्मण हसत हसत कोमल वाणीने म्हणाला, अहो मुनीश्वर, तुम्ही स्वतःला फार मोठे योद्धे समजता. वारंवार मला परशुचा धाक दाखवीत आहात. फुंकर मारून पर्वत उडवू पाहत आहात. इहा कुंभड बत्तिया कोऊ नाही. जे तरजनी देखी मरी जाही. देखी कुठारू सरासन बाना. मैकछू कहा सहित अभिमाना. येथे कोणी बोट दाखविताच मरून जाणारे काही एखादे कच्चे फळ नाही. तुमचा परशु व धनुष्यबाण पाहूनच मी काहीशा अभिमानाने बोललो आहे. भृगुसूत समुजी जनेऊ बिलोकी. जो कछु कहू सहऊ रीसरोकी. सूर महीसुर हरिजन अरुगाई. हमरे कुल इन्न पर न सुराई. भृगुवंशी समजून व यज्ञोपवीत पाहून तुम्ही जे काही बोलत आहात ते मी राग आवरून सहन करीत आहे. देव, ब्राह्मण, भगवंतांचे भक्त आणि गाय यांच्यावर आमच्या कुळामध्ये कुणी वीरता दाखवित नाही. भदे पापू अपकीर्ती हारे. मारतहु पाप परिय तुम्हारे. कोटी कुलिस सम बचनू तुम्हारा. व्यर्थ धरहु धनुबाण कुठारा. कारण यांना मारल्यामुळे पाप लागते आणि यांच्याकडून पराजित झाल्यावर अपकीर्ती होते. म्हणून तुम्ही मारले तरी तुमच्या पाया पडले पाहिजे. तुमचे एक एक वचन कोट्यवधी वज्रांसारखे कठोर आहे. मग त्याच्या समोर धनुष्यबाण व परशु तुम्ही विनाकारणच धारण करता. जो बिलो की अनुचित कहेऊ. क्षमहू महामुनी धीर. सुनी सरोष भृगु बंसमनी बोले गिरा गभीर. ते धनुष्यबाण व परशु पाहून मी काही अनुचित बोललो असेन तर हे धीर महामुनी क्षमा करा. हे ऐकून भृगु वंशरत्न परशुराम क्रोधाने गंभीर वाणीने म्हणाले, कौशिकसुनहु मंद यहू बालकू. कुटिल काल बस नीजकुल घालकू. भानु बंस राकेश कलंकू. निपट निरकुश अबुध असंकू. हे विश्वामित्रा ऐक, हा बालक मोठा दुष्टबुद्धीचा व कुटील आहे. काळाला वश होऊन हा आपल्या कुळाचा घात करू पाहत आहे. हा सूर्यवंशरूपी पूर्णचंद्राला कलंक आहे. हा मोठा उर्मट, मूर्ख व उद्धट आहे. काल कवलू होई ही क्षण माही. कहू पुकारी घोरी मोही नाही. तुम हटकहू जाऊ चहऊ उबारा. कही प्रतापू बलू रोषू हमारा. आता या क्षणी हा मृत्यूचा घास बनेल. मी हे अगदी ओरडून सांगतो. जर याला वाचवायचे असेल तर माझा प्रताप, बल आणि क्रोध हे सांगून याला अडवा. लखन कहेहू मुनी सूजसू तुम्हारा. तुम ही अछत को बर नहीं पारा. अपने मुह तुम आपनी करनी. बार अनेक भाती बहुबरनी. लक्ष्मण म्हणाला, हे मुनी, तुमची कीर्ती तुम्ही असताना दुसरा कोण सांगू शकेल. तुम्ही स्वतःच्या तोंडानेच आपली कृत्ये अनेक वेळा अनेक तऱ्हेने सांगितलेली आहेत. नहीं संतोषू पुनी कछु कहू. जनी रीसरो की दुसह दुख सहहू. वीरव्रती तुम धीर अशोभा. गारी देत न पावहू शोभा. एवढ्यावरही समाधान झाले नसेल तर आणखी काही सांगा. आपला राग आवरून उद्वेग सहन करू नका. तुम्ही वीरतेचे व्रत धारण करणारे धैर्यवान आणि क्षोभरहित आहात. शिव्या देणे तुम्हाला शोभत नाही. सूर समर करनी कही न जनावही आपू. विद्यमान रन पायी रिपू कायर कथही प्रतापू. शूरवीर हे युद्धात पराक्रम करतात. तो शब्दांनी सांगून दुसऱ्याला पटवून देत नाहीत. शत्रू युद्धामध्ये आल्यावर भित्रे लोकच फुशारकी मारू लागतात. तुम्ह तौ कालू हाक जनु लावा. बार बार मोही लागी बोलावा. सुनत लखन के बचन कठोरा. परसू सुधारी धरेऊ कर घोरा. तुम्ही जणू काळाला हाक मारून वारंवार त्याला माझ्यासाठी बोलवीत आहात.
लक्ष्मणाचे कठोर शब्द ऐकताच परशुरामांनी आपला भयंकर परशु परजून हात उगारला. ते म्हणाले, अबजनी देई दोसू मोही लोगू, कटुबादी बालकू बध जोगू, बाल बिलो की बहुतमयी बाचा, अबयहू मरनिहार भासांचा. आता मला कोणी दोष देऊ नका. हा खवचट बोलणारा बालक ठार मारण्याच्या योग्यतेचाच आहे. याला लहान समजून मी आतापर्यंत वाचविले, परंतु आता हा खरोखरच मरायलाच आला आहे. कौशिक कहा क्षमीय अपराधू, बाल दोष गुण गणही न साधू, खर कुठार मै अकरून पोही, आगे अपराधी गुरुद्रोही. विश्वामित्र म्हणाले, अपराधाची क्षमा असावी. साधुजन बालकांचे दोष किंवा गुण पाहत नाहीत. परशुराम म्हणाले, तीक्ष्ण धारेचा परशु मी निर्दय व क्रोधी आणि या गुरुद्रोही आणि अपराधी माझ्या समोर. परशुराम म्हणाले, तीक्ष्ण धारेचा परशु मी निर्दय व क्रोधी आणि हा गुरुद्रोही आणि अपराधी माझ्या समोर. उत्तर देत छोड़ऊ बिनु मारे, केवल कौशिक सील तुम्हारे, नत एही काटी कुठार कठोरे, गुरही उरीन होते श्रम थोरे. उत्तर देत आहे, तरीही मी याला न मारता सोडून देतो. विश्वामित्र, हे फक्त तुमच्या प्रेमामुळे नाही तर या कठोर कुठाराने कापून काढून अल्प प्रयासाने मी आपल्या शिवगुरूंच्या ऋणातून मुक्त झालो असतो. 2. गाधी सुनु कह हृदय हसी, मुनीही हरि अरई सूझ, अयमय खाड न उखमय, अजहू न बूझ अबूझ. विश्वामित्र मनातल्या मनात हसून म्हणाले, मुनींना सर्वत्र हिरवे हिरवेच दिसत आहे. अर्थात सर्वत्र विजयी झाल्यामुळे हे श्रीराम लक्ष्मणांना सामान्य क्षत्रिय समजत आहेत. परंतु हे पोलादी खांड खड्ग आहे. उसाच्या रसाची खांड साखर नाही. मुनी अजूनही अजाण आहेत. यांचा प्रभाव त्यांना समजला नाही. कहेऊ लखन मुनी सीलू तुम्हारा, को नहीं जान विदित संसारा, माता पितही उरीन भये निके, गूर रिनू रहा सोचू बड जी के. लक्ष्मण म्हणाला, हे मुनी, तुमचे चरित्र कुणाला माहीत नाही. ते जगभर प्रसिद्ध आहे. तुम्ही माता पित्याच्या ऋणातून चांगल्या प्रकारे मुक्त झालात. आता राहिले गुरुऋण. त्याची मनात रुखरुख लागून राहिली आहे. सो जनु हमरे ही माथे काढा, दीन चली गए ब्याज बड बाढा, अब आनिय व्यवहरिया बोली, तुरत देऊ मै थैली खोली. ते जणू आमच्या डोक्यावर ओढवले आहे. फार दिवस झालेत, त्यामुळे त्याचे व्याजही वाढले असेल. आता एखाद्या हिशोब करणाऱ्याला बोलावून घ्या, मग मी लगेच थैली उघडून ते फेडतो. सुनी कटू बचन कुठार सुधारा, हाय हाय सब सभा पुकारा, भृगुबर परसू देखा वहू मोही, विप्र विचारी बचऊ नृपद्रोही. लक्ष्मणाचे तिखट बोलणे ऐकून परशुरामांनी परशु उचलला. साऱ्या सभेमध्ये अरे बाप रे असे शब्द घुमले. लक्ष्मण म्हणाला, हे भृगुश्रेष्ठ, तुम्ही मला परशु दाखवित आहात, परंतु हे राजांच्या शत्रू, मी तुम्हाला ब्राह्मण समजून सोडून देतो. मिले न कबहू सुभट रन गाढे, द्विज देवता घरही के बाढे, अनुचित कही सब लोग पुकारे, रघुपती सयनही लखनू ने वारे. तुम्हाला कधी रणधीर बलवान वीर भेटले नाहीत. हे ब्राह्मण देवा, तुम्ही घरातल्या घरातच मोठे आहात. हे ऐकून छे छे भलतेच असे म्हणून सर्व लोक ओरडले. तेव्हा श्री रघुनाथांनी खून करून लक्ष्मणाला थोपविले. 2. लखन उतर आहुती सरिस, भृगुबर कोपू कृसानू, बढत देखी जलसम बचन, बोले रघुकुल भानू. लक्ष्मणाच्या बोलण्याची आहुती पडताच परशुरामांचा क्रोधरूपी अग्नी भडकत आलेला पाहून रघुकुलातील सूर्य श्री रामचंद्रांनी जलासमान शांत वचन उच्चारले.
नाथ करहु बालक परछोऊ, सूध दूध मुख करिय न कहू, जऊ पै प्रभु प्रभाऊ, कछु जाना तौ की बराबरी करत अयाना. हे नाथ, बालकावर कृपा करा. या भोळ्या व दूध पित्या मुलावर राग धरू नका. जर याला प्रभूंचा प्रभाव ठाऊक असता तर या समज नसलेल्याने तुमची बरोबरी केली असती काय. जऊ लरिका कछु अचगरी करही, गूर पितू, जऊ लरिका कछु अचगरी करही, गूर पितू मातू मोद मन भरही. करिय कृपा शिशु सेवक जानी, तुम समशील धीर मुनी ज्ञानी. बालकाने जरी काही खोडी केली तरी गुरु, पिता व माता मनात आनंदून जातात. म्हणून लहान मूल आणि सेवक समजून याच्यावर कृपा करा. तुम्ही तर समदर्शी, सुशील, धीर व ज्ञानी मुनी आहात. राम वचन सुनी कछुक जुडाने, कही कछु लखनू बहुरी मुसुकाने. हसत देखी नख सीख रीस व्यापी, राम तोर भ्राता बड पापी. श्रीरामांचे बोल ऐकून परशुराम थोडेसे थंड झाले. इतक्यात लक्ष्मण काही पुटपुटत हसला. त्याचे हसणे पाहून परशुराम नखशिखांत क्रुद्ध झाले. ते म्हणाले, हे रामा, तुझा भाऊ मोठा पापी आहे. गौर शरीर श्याम मन माही, कालकूट मुख पयमुख नाही. सहज तेढ अनुहरई न तोही, निचू मिचू समदेख न मोही. हा शरीराने गोरा असला तरी मनाने फार काळा आहे. हा विषमुखी आहे, दूधमुखी बाळ नव्हे. हा स्वभावानेच तिरकस आहे. तुझे अनुकरण करीत नाही. तुझ्यासारखा शीलवान नाही. या निचाला मी काळासारखा वाटत नाही. लखन कहेऊ हसी सुनहू, मुनी क्रोधू पाप करमुल. जेही बसजन अनुचित करही, चरही विश्व प्रतिकूल. लक्ष्मण हसत म्हणाला, हे मुनी ऐका. क्रोध हा पापाचा मूळ आहे. त्याला वश झाल्यामुळे मनुष्य अनुचित कर्म करतो आणि जगाचे अकल्याण करतो. मै तुम्हार अनुचर मुनी राया, परिहरी कोपू करिय अबदाया. टूट चाप नहीं जुरीही रिसाने, बैठिय होईही पाय पिराने. हे मुनिजन, मी तुमचा दास आहे. आता क्रोध सोडून देऊन दया करा. मोडलेले धनुष्य क्रोध केल्याने काही जोडले जाणार नाही. उभे राहून राहून पाय दुखत असतील, आता बसा. जौ अति प्रिय तौ करिय उपायी, जोरिय कोऊ बडगुनी बोलाई. बोलत लखनही जनकू डेराही, मष्ट करहू अनुचित भलब नाही. जर धनुष्य फारच प्रिय असेल तर काही उपाय करता येईल. एखाद्या मोठ्या गुणी कारागिराला बोलावून जोडून घेऊ. लक्ष्मणाच्या अशा बोलण्याने जनक राजा घाबरून गेले आणि म्हणाले, आता पुरे, गप्प बसा. अनुचित बोलणे योग्य नव्हे. थरथर कापही पूर नर नारी, छोट कुमार खोट बड भारी. भृगुपती सुनी सुनी नीरभयबानी, रीसतन जरई होई बलहानी. जनकपुरीचे स्त्री पुरुष थरथर कापू लागले आणि मनात म्हणू लागले की हा छोटा कुमार फार लबाड आहे. लक्ष्मणाचे बेधडक बोलणे ऐकून परशुरामांच्या अंगाचा तिळपापड होत होता आणि त्यांचे बळही कमी होऊ लागले होते. बोले राम ही देई निहोरा, बचऊ बिचारी बंधू लघु तोरा. मनु मलिन तनु सुंदर कैसे, विष रस भरा कनक घटूक जैसे. तेव्हा श्रीरामचंद्रांच्यावर मेहरबानी केल्यासारखे दाखवीत परशुराम म्हणाले, तुझा लहान भाऊ समजून मी याला सोडून देतो. हा मनाने वाईट आणि शरीराने गोरा आहे. जणू विषाने भरलेला सुवर्ण कुंभ आहे. सुनीलची मन बिहसे बहुरी, नयन तरेरे राम. गुर समीप गवने सकुची परिहरी, बानी बाम. हे ऐकून लक्ष्मण पुन्हा हसला. तेव्हा श्रीरामांनी डोळ्यांनी त्याला दटावले
त्यामुळे लक्ष्मण वरमला आणि उलट बोलणे सोडून देऊन गुरूंच्या जवळ गेला. अति बिनित मृदू शीतलबानी बोले रामू जोरी जुगपानी सुनहु नाथ तुम सहज सुजाना बालक बचनू करिय नहीं काना. श्री रामचंद्र दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रतेने व कोमल शीतल वाणीने म्हणाले, हे नाथ ऐका, तुम्ही स्वभावातः ज्ञानी आहात. बालकाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. बररई बालकू एकू सुभाऊ इन्नही न संत विदुषही काऊ तेही नाही कछु काज बिगारा अपराधी मै नाथ तुम्हारा. गांधील माशी आणि मुले यांचा स्वभाव सारखा असतो. संतजन त्यांना दोष देत नाहीत. शिवाय त्याने काही तुमच्या गुरूंचे धनुष्य मोडले नाही. हे नाथ, मी तुमचा अपराधी आहे. कृपा कोपू बधू बंधब गोसाई मोपर करिय दास की नाई कहिय बेगी जेही विधिरी सजाई मुनी नायक सोयी करौ उपाई. म्हणून हे स्वामी, कृपा, क्रोध, वध व बंधन जे काही करायचे आहे ते दास समजून माझ्यावर करा. हे मुनिराज, तुमचा राग कशाने दूर होईल ते सांगा, मी ते करीन. कह मुनी राम जाई रिस कैसे अजहू अनुज तव चितव अनैसे एही के कंठ कुठारू न दिन्हा तौ मे काह कोपू करी किन्हा. मुनी म्हणाले, हे रामा राग कसा जाणार? अजूनही तुझा लहान भाऊ वाकड्या नजरेने माझ्याकडे बघत आहे. याच्या मानेवर कुऱ्हाड चालविली नाही तर क्रोध करून काय उपयोग झाला? गर्भ स्त्रवही अवनीप रवनी सुनी कुठार गती घोर परसू अछत देखेऊ जियत बैरी भूप किशोर. माझ्या ज्या कुऱ्हाडीची घोर कृत्य ऐकून राजांच्या स्त्रियांचा गर्भपात होत असे, तो परशु असतानाही मी या शत्रू राजपुत्राला अजूनही जिवंत पाहत आहे. बहई न हाथू दहई रीस छाती भा कुठारू कुंठित नृपघाती भयऊ बाम विधी फिरेऊ सुभाऊ मोरे हृदय कृपा कसी काऊ. हात चालेनासा झाला असून क्रोधाने छाती जळत आहे. राजे लोकांचे घात करणारी ही कुऱ्हाड ही कुंठित झाली आहे. दैव प्रतिकूल झाले आहे, त्यामुळे माझा स्वभाव बदलला आहे. नाही तर माझ्या मनात अवेळी कृपा कशी झाली असती. आज उदया दुखू दुसह सहावा सुनी सौमित्री बिहसी सिरू नावा बाऊ कृपा मूर्ती अनुकूला बोलत बचन झरत जनु फुला. आज दयेमुळे मला दुसह यातना होत आहेत. हे ऐकून लक्ष्मणाने हसून मस्तक नम्र केले आणि म्हटले, तुमचा कृपारूपी वायू ही आपल्या रूपाला शोभणाराच आहे. आपण बोलत आहात तेव्हा जणू फुलांचा वर्षाव होत आहे. जौपै कृपा जरीही मुनी गाता क्रोध भये तनु राख विधाता देखू जनकहटी बालकू एहू किन्न चहत जड जमपूर गेहू. हे मुनी, जर कृपा केल्याने तुमच्या शरीराची आग होत असेल तर मग क्रोध आला असता शरीराचे रक्षण विधाताच करू शकेल. परशुराम म्हणाले, हे जनका बघ, हा मूर्ख मुलगा हट्टाने यमपुरीत जाऊ इच्छितो. बेगी करहू कीन आखिन्न ओटा देखत छोट खोट नृपू ढोटा बिहसे लखनू कहा मन माही मुदे आखी कतहू कोऊ नाही. याला ताबडतोब माझ्या नजरेपासून दूर का करीत नाहीस? हा राजपुत्र दिसतो छोटा परंतु आहे खोटा. लक्ष्मण हसून मनात म्हणाला, डोळे मिटून घेतल्यावर कुठेही काहीही नसते. परशुरामू तब राम प्रति बोले ऊर अति क्रोधू शंभू सरासनु तोरी सठ करसी हमार प्रबोधू. मग परशुराम अत्यंत क्रोधाने श्रीरामांना म्हणाले,
अरे धूर्ता, शिवांचे धनुष्य मोडून तू उलट मलाच ज्ञान पाजतोस. बंधू कहई कटू संमत तोरे. बंधू कहई कटू संमत तोरे. तू छल विनय करसी कर जोरे. करू परितोषी मोर संग्रामा. नाहीत छाड कहा उबरामा. तुझा हा भाऊ तुझ्याच संमतीने कटू वचन बोलतोय आणि कपटाने हात जोडून विनवणी करतो आहेस. एक तर युद्ध करून माझे समाधान कर, नाहीतर स्वतःला राम म्हणून घेणे सोडून दे. छलू तजी करही समरू शिवद्रोही. बंधू सहित न त मारऊ तोही. भृगुपती बकही कुठार उठाये. मनमुसुकाही रामू सिर नाये. अरे शिवद्रोह्या, कपट सोडून माझ्याशी युद्ध कर, नाहीतर भावासह तुलाही मारून टाकतो. अशा प्रकारे परशुराम परशु उभारून बडबड करीत होते आणि श्रीराम मान खाली घालून मनात हसत होते. गुणह लखन कर हम पररोषू. कतहु सुधाईहू ते बडदोषू. टेढ़ जानी सब बंदई काहू. बक्र चंद्रमही ग्रसई न राहू. श्रीराम मनातल्या मनात म्हणत होते, अपराध लक्ष्मणाचा आणि राग माझ्यावर काढत आहेत. कधी कधी सरळपणामध्येही मोठा दोष असतो. वाकडा असणाऱ्या कुणालाही सर्वजण नमस्कार करतात. वाकड्या चंद्राला राहू सुद्धा ग्रासत नाहीत. राम कहे उरी सतजीय मुनीसा. कर कुठारू आगे यह सीसा. जेही रिस जाई करिय सोई स्वामी. मोही जानिय आपण अनुगामी. श्रीरामांनी उघडपणे म्हटले, हे मुनीश्वर, राग सोडून द्या. तुमच्या हाती कुऱ्हाड आहे आणि माझे शिर समोर आहे. हे स्वामी, ज्यामुळे तुमचा राग शांत होईल ते करा. मला आपला दास समजा. दो प्रभुही सेवकही समरू. कस तजहू विप्रबरस रोसू. बेशू बिलोके कहेसी. कछु बाल कहू नहीं दोसू. स्वामी आणि सेवक यांच्यात युद्ध कसले, राग सोडा. तुमचा वीरवेश पाहून हा मुलगा काही बोलला खरे, तर यात त्याचाच काही दोष नाही. देखी कुठार बाण धनुधारी. भई लरी कही रीस बिरू बिचारी. रामू जानपै तुमही न चिन्हा. बस सुभाय उतरू तेही दिन्हा. आपल्याकडे कुऱ्हाड व धनुष्यबाण पाहून आपण वीर आहात असे बाळ लक्ष्मणाला वाटले. त्यामुळे त्याला राग आला. तुमचे नाव त्याने ऐकले होते, पण तुम्हाला त्याने ओळखले नाही. त्यामुळे आपल्या रघुवंशाच्या स्वभावाप्रमाणे त्याने उत्तर दिले. जौतुम्ह औते हु मुनी की नाई. पदरजसीर सिसु धरत गोसाई. क्षमहू चूक अनजानत केरी. चहिय बिप्र ऊर कृपा घनेरी. जर तुम्ही मुनीसारखे आला असता तर या मुलाने तुमच्या चरणांची धूळ शिरोधार्य केली असती. नकळत झालेल्या चुकीबद्दल क्षमा करा. ब्राह्मणांच्या मनात मुख्यतः दया असायला हवी. हमही तुम्ही सरी बरी कसी नाथा. कहू न कहा चरण कह माथा. राम मात्र लघु नाम हमारा. परसू सहित बड नाम तोहारा. हे नाथा, आमची तुमची बरोबरी कसली? कुठे चरण आणि कुठे मस्तक? सांगा ना. कुठे माझे फक्त राम असे छोटेसे नाव आणि कुठे तुमचे परशुसह मोठे नाव? कुठे माझे फक्त राम असे छोटेसे नाव आणि कुठे तुमचे परशुसह मोठे नाव? देव एकु गुनु धनुष हमारे. नवगुण परम पुनीत तुम्हारे. सब प्रकार हम तुम सनहारे. क्षमहु विप्र अपराध हमारे. हे देव आमच्याजवळ एकच गुणयुक्त दोरी असलेली धनुष्य आहे आणि तुमचे तर परमपवित्र शम दम तप शौच क्षमा सरलता ज्ञान विज्ञान आणि आस्तिकता असे 9 गुण आम्ही
सर्व प्रकारे तुमच्या समोर पराजित आहोत. हे विप्र आमच्या अपराधांना क्षमा करा.